नमस्कार. कसे आहात तुम्ही सगळे? आशा करते तुम्ही सगळे मजेत असाल. तर काल होती दीप अमावस्या. त्याची मी काय तयारी केली आणि आज अमावस्या आणि गटाहारीबद्दल आपण थोडक्यात बोलणार आहोत. गटारी हा शब्द मुळातच नाही, तो गतहारी म्हणून संबोधला जातो. पण काही लोकांनी त्याला गटारी हे नाव दिले आहे. गतहारीला आपण दीप अमावस्या साजरी करतो. आपल्या आयुष्यामध्ये जे घडलं, गत म्हणजे गेलं, चांगलं असेल वाईट असेल. आज आपण आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये महत्त्वाचा असलेला एक दिवस म्हणजे गतहारी अमावस्या, त्याबद्दल थोडंसं जाणून घेणार आहोत. गतहारी अमावस्या म्हणजे आषाढ महिन्यांची अमावस्या. आषाढ महिना संपूर्ण त्यानंतर पवित्र असा श्रावण महिना सुरू होतो. त्यामुळे आषाढातील हा शेवटचा दिवस अनेक घरांमध्ये विशेष पद्धतीने साजरा केला जातो. या दिवशी अनेक जण घराची स्वच्छता करतात, देवघर स्वच्छ करून देवांची पूजा करतात आणि घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. आषाढ अमावस्येला दीपपूजनाची परंपरा आहे. घरातील सर्व दिवे, समया आणि पणत्या स्वच्छ करून त्यांची पूजा केली जाते. दिवा म्हणजे आपल्या जीवनातील अंधार दूर करून प्रकाश देणारे प्रतीक मानले जाते. त्यामुळे या दिवशी दीपपूजनाला विशेष महत्त्व आहे. त्यानंतर सुरू होतो श्रावण महिना. श्रावण हा भगवान महादेवांच्या भक्तीसाठी, व्रत उपवासासाठी आणि विविध धार्मिक सणांसाठी विशेष मानला जातो. त्यामुळे गतहारी अमावास्येला म्हणजे एका अर्थाने आषाढाचा निरोप आणि श्रावणाचं स्वागत असंही आपण म्हणू शकतो. तर मित्रांनो, मला असं वाटतं आपण सण परंपरा मागे असलेला हा सुंदर अर्थ आपण पुढच्या पिढीपर्यंत नक्की पोचवायला हवा. मी छान अशी देवपूजा करून घेतली आणि पुढच्या तयारीला सुरुवात केली. दीपपूजनासाठी सर्व दिवे, समया आणि पणत्या स्वच्छ करून घेतल्या. आज तुम्हाला ना माझ्या मुलीने बनवलेली एक खूपच सुंदर आणि क्रिएटिव्ह गोष्ट बघायला मिळणार आहे. तिने घरामध्ये काही मातीच्या पणत्या आणि छोटी मोठी मडकी पडून होती. त्या सगळ्या पणत्या आणि मडक्यांना जोडून त्यांना सुंदर रंग दिला आणि त्यातून तयार केले खूपच आकर्षक असा दिया स्टँड. खरं तर मुलांच्या कल्पनाशक्तीला आपण फक्त थोडीशी संधी दिली ना, की ते आपल्याला किती सुंदर गोष्टी करून दाखवतात. आपण सणांची तयारी करत असताना मुलांनाही त्यामध्ये सहभागी करून घेतलं तर त्यांना सणांचं महत्त्व समजतं आणि त्यांच्यामध्ये क्रिएटिव्हिटी आणि काहीतरी स्वतःच्या हाताने करण्याची आवड निर्माण होते. या छोट्याशा प्रयत्नातून माझ्या मुलीने तयार केलेला हा दिया स्टँड मला खूप आवडला. म्हणून तुम्हीही सणांची तयारी करताना तुमच्या मुलांना नक्की सहभागी करून घ्या. घरातील जुन्या किंवा वापरात नसलेल्या वस्तूंपासून त्यांना काहीतरी नवीन आणि सुंदर बनवायला प्रोत्साहन द्या. तर तुम्हाला माझ्या मुलीने तयार केलेला हा दिया स्टँड कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. चला तर आपल्या पुढच्या तयारीला लागूया. मी इथे छान असे देवघराखाली चौरंग मांडून घेतला आहे. त्याखाली छान अशी सुंदर रांगोळी काढून घेतली आणि त्यावर घरातील सर्व दिवे, समई आणि पणत्या व्यवस्थित मांडून घेतल्या आहेत. आपल्या दिव्यांखाली थोडे थोडे तांदूळी घालून घेऊया. दिव्यांमध्ये तेल आणि तूप घालून वात लावून घेतली आणि एक एक करून दिवे प्रज्वलित करून घेतले. त्यानंतर हळद कुंकू, अक्षता आणि फुलं वाहून दिव्यांची मनोभावे पूजा करावी. मी इथे कणकेचे दिवेही बनवले आहेत. त्या कणकेच्या दिव्यांनी देवांना दिव्यांना ओवाळण्यासाठी आणि त्यांना ओवाळून झालं
की त्यातल्या एका कणकेचा दिवा आपल्या मुलांवर ओवाळून टाकायचा. आपल्या घरात वर्षभर प्रकाश, सुख, समृद्धी आणि सकारात्मक वातावरण राहावं अशी प्रार्थना करावी. या दिवशी दिव्यांचं पूजन करताना एक सुंदर भावना मनात ठेवायची. जसा हा दिवा अंधार दूर करून प्रकाश देतो, तसंच माझ्या आणि माझ्या कुटुंबांच्या जीवनातही सर्व अडचणी दूर होऊन सुख, समाधान आणि समृद्धीचा प्रकाश सदैव राहो. खरं सांगू, आपल्या प्रत्येक सणांमध्ये काही ना काही सुंदर परंपरा आणि भावना दडलेल्या असतात. त्यामुळे केवळ प्रथा म्हणून नाही, तर त्यांच्या मागचा सुंदर अर्थ समजून घेऊन आपण आपल्या परंपरा जपल्या पाहिजेत. चला तर मग आषाढाला निरोप देऊया आणि श्रावणाच्या पवित्र महिन्याचं आनंदाने स्वागत करूया. शुभं करोति कल्याणम् आरोग्यं धनसम्पदा शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योति नमोऽस्तुते. शुभं करोति कल्याणम् आरोग्यं धनसम्पदा शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योति नमोऽस्तुते.